4,000 वॉच टाइम करायचे होते 1 वर्षामध्ये, तर आता काय चेंजेस झालेले आहेत तर ते डबल झालेले आहेत. तुमचीच व्हिडिओ तुमच्या समोर आली तर ती तुम्ही का बघाल? कन्सिस्टन्सी आणि मेन म्हणजे पब्लिक तुम्हाला किती बघतात. हॅलो नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. सो आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या युट्यूबच्या नवीन अपडेट बद्दल. रिसेंटली युट्यूबने डिक्लेअर केलेलं आहे की युट्यूबचे नवीन क्रायटेरियाज म्हणजे चॅनल मोनेटाईज होण्यासाठी. खूप जणांना ही गोष्ट माहिती आहे आणि खूप जणांना ही गोष्ट माहिती नाही आणि खूप जण असे बिगिनर आहेत जे नवीन आहेत कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. सो त्यांच्यासाठी ही व्हिडिओ असणार आहे. तर बघा, टेन्शन घ्यायची गरज नाही. अगोदरचा क्रायटेरिया काय होता तर 4,000 वॉच टाइम करायचे होते 1 वर्षामध्ये आणि दुसरं होतं जे 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 दिवसांमध्ये आहे ते 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करायचे शॉर्ट्स वरती. तर आता काय चेंजेस झालेले आहेत तर ते डबल झालेले आहेत. म्हणजे 4,000च्या जागी 8,000, 10 मिलियनचे होणार आहेत 20 मिलियन असं म्हणजे डबल झालेला आहे. सो टेन्शन घ्यायची गरज नाही, टेन्शन घेऊ नका. हा जो नियम आहे नवीन सो तो लागू होणार आहे फेब्रुवारी 2027 पासून. सो आपल्याकडे आता 5 ते 6 महिने आहेत. सो 5 ते 6 महिन्यात तुम्ही तुमचं चॅनल मोनेटाईज करू शकता. सो टेन्शन घेऊ नका. मेन म्हणजे काय आहे, 4 ते 5 महिने तुमच्या हातात आहेत. सो तुम्ही काही उठसूट टाकू नका, पोस्ट करू नका. शॉर्ट्स आहे तर डेली पोस्ट करा, 1 किंवा 2 डेली पोस्ट करा, काही हरकत नाही. आणि वीक मधून लॉंग व्हिडिओ ॲटलीस्ट 1 तरी पोस्ट करा. जर तुम्हाला शक्य असेल तर 2 करा. पण तुम्ही बोलाल की आत्ता 1 टाकली आणि मग 4-5 दिवसानंतर तुम्ही उगवाल किंवा आत्ता 1 लॉंग व्हिडिओ टाकली आणि दुसऱ्या महिन्यानंतर, तर असं नाही चालत. मग तुमचे जे बघणारे व्ह्यूअर्स आहेत ते काय बघणार? मी पण असंच करत होते बाय द वे. जर तुम्ही फुल टाइम कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. चॅनल मोनेटाईज होणं खूप महत्त्वाचं आहे आणि कन्सिस्टन्सी मेन म्हणजे खूप महत्त्वाची आहे, तरच चॅनल ग्रो होऊ शकतो. जेव्हा मी चॅनल चालू केलं होतं, हा माझा दुसरा चॅनल आहे, त्याच्यावरती मी ही व्हिडिओ पहिल्यांदा अशी इन्फॉर्मेशनवाली व्हिडिओ बनवते. माझ्यावरूनच सांगते, हा माझा दुसरा चॅनल आहे. अगोदरचा चॅनल माझा ग्रो नव्हता होत. सो मी बोलली की नवीन स्टार्टिंग करूया, डेली पोस्ट करूया किंवा डेली शॉर्ट्स वगैरे टाकूया. असं झालं 1 वर्ष म्हणजे 1-2 महिने मी टाकले, त्याच्यानंतर मग पुन्हा कन्सिस्टन्सी माझी गेली, कळशी झाली. सो मग त्याच्यानंतर आता मी शॉर्ट्स टाकते. गेले 3 महिन्यापासून कन्सिस्टन्सी ठेवले आहे मी, जपली आहे थोडीफार. आता माझे बघा 7,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, 7,000 प्लस झालेले आहेत. लवकरच होतील 10,000. सो त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सो मला असं वाटतं कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही लॉंग व्हिडिओ असे बनवत असाल माझ्यासारखे, सो ती जास्तीत जास्त मला वाटतं 8 मिनिटाचीच असावी, त्यापेक्षा कमी म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्येच, जेणेकरून लोक नाही का बघून टाइमच. माझं पण असं होतं की भाई 5 मिनिटाचे असेल, 6 मिनिटाचे असेल तर मी पटकन व्हिडिओ बघते. आणि जास्तीत जास्त 15-20 मिनिटाचे म्हणजे 10च्या वरती मिनिटं असले की मग माझं पण असं होतं की कोणती व्हिडिओ बघायची असेल तर बोलते. तर मग तसं होतं. सो मग सगळ्यांचंच गृहीत धरूया ना की आपण तसंच असतं. सो तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही व्हिडिओ कमी, लॉंग व्हिडिओ कमी ठेवा, जेणेकरून पब्लिक बघेल आणि प्लस ती व्हायरल होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि मेन म्हणजे हुक, जो तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे बोलतात ना 30 सेकंड्स तुम्ही काय देताय पब्लिकला, ती व्हिडिओ ॲक्च्युली पब्लिक का बघेल हा प्रश्न स्वतःला विचारा की पब्लिक ही माझी व्हिडिओ पब्लिकला का बघावी अशी वाटेल. ते स्वतःच तुम्ही विचार करा ना. जर तुमचीच व्हिडिओ तुमच्या समोर आली तर ती तुम्ही का बघाल हा प्रश्न पहिला पडला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मेन गोष्ट की तुम्ही चॅनल मोनेटाईज करण्यापाठी धावू नका. चॅनल मोनेटाईज 4,000 तास असो किंवा म्हणजे बोलतात ना 10,000 असो किंवा 2,000 असो, तरी मला असं वाटतं की मेन आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि मेन म्हणजे पब्लिक तुम्हाला किती बघतात, पब्लिकला तुम्ही किती आवडता आणि पब्लिक किती आवर्जून तुमचे व्हिडिओ बघते आणि तुमची एंगेजमेंट किती आहे, पब्लिकला तुम्हाला तुमचे व्हिडिओ आवडू लागतात. सो आता समजा की माझ्याकडे 100 पब्लिक आहेत ज्यांना माझे 1000 व्ह्यूज जातात किंवा काही XYZ 100 पब्लिक आहेत ज्यांना माझी व्हिडिओ आवडते आणि त्यांना पूर्णपणे व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत. सो म्हणजे 100 पब्लिक आहे ती तुमची ग्रोथ आहे. म्हणजे बोलतात ना की ती पब्लिकच तुमची आहे मेन म्हणजे. सो मग ते बघा की पब्लिक किती तुम्हाला जुडली जाते, म्हणजे काय बोलतात, पब्लिक तुमच्या सोबत किती आहे. सो ते जर आता जर समजा 10 पब्लिक जरी माझी व्हिडिओ बघते आणि 10 पब्लिक पूर्ण 100% म्हणजे ट्रूवाली नाही का, जेन्युइन लॉयलवाली पब्लिक ती बघते. सो विचार करा ती पूर्ण बघणार. मग यूट्यूबचं कसं आहे, जर पूर्ण व्हिडिओ बघते एखादी व्यक्ती पहिल्याच 5-10 मिनिटांमध्ये किंवा म्हणजे 1 तासामध्ये, सो मग तसं ते मग व्हिडिओ पुढे पाठवत जाते. सो मग त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. पब्लिकला गेन करा, जास्तीत जास्त पब्लिकला तुमच्यासोबत जोडा, तर मग तुमचे जे वॉच टाईम आहे तो पटकन क्लिअर होईल गाईज. सो थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं. असंच प्रेम देत राहा, असेच व्हिडिओ बघत राहा. लव यू गाईज. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये अशाच नवीन नवीन काहीतरी माहितीसाठी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर बाय.